माळशेज घाटाजवळ करंजाळे गावाच्या हद्दीत रस्ता खचल्यामुळे कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग गेल्या 7 दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद आहे। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठा फटका बसतोय। पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागतोय। दरम्यान अवघ्या वर्षभरापूर्वी हा रस्ता तयार झाला होता, मात्र पहिल्याच पावसात रस्त्याची ही अवस्था झाल्यामुळे रस्त्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। रस्त्याची सध्या दुरुस्ती सुरू आहे। वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे। इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। माझ्या पाठीमागेच हा सगळा खचलेला रस्ता आपण पाहू शकतो। अशा पद्धतीने हा जो रस्ता आहे तो जवळजवळ सुरुवातीला 6.5 ते 7 फूट आणि आता जवळजवळ 10 ते 12 फूट इतका रस्ता खचलेला आहे। याच्यावर आता काम करून हा रस्ता सुरळीत करण्याच्या दृष्टीने इथले जे काही बांधकाम व्यावसायिक आहेत ते प्रयत्न करतायत, मात्र अद्यापही या रस्त्याचं काम झालेलं दिसत नाही। आणि जर आपण रस्त्याची अवस्था पाहिली तर आपण दूरवर इथे दाखवू शकलो तर वर सिमेंटचा जो लेअर आहे त्याच्या खाली माती आहे आणि जी काही नवीन वर्क ऑर्डर आहे म्हणजे कामाची जी पद्धत आहे ती काहीशी बदललेली आहे आणि त्याचा कुठेतरी फटका झाल्याचा आपण पाहतो। कारण इथे स्टील कोणतंही वापरलं गेलं नाही, कारण ही जी वर्क ऑर्डर आहे त्याच्यामध्ये आता अशा पद्धतीचा समावेश नाही असं सांगितलं जात आहे। मात्र इथं जर आपण पाहिलं तर इथे जर वरच्या बाजूला आपण दाखवू शकलो तर ही संपूर्ण पावसाची स्थिती आहे। इथे संपूर्ण डोंगर कपाऱ्या आणि या सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात पाऊस जो आहे तो सातत्याने कोसळत असतो आणि इथली जी परिस्थिती आहे भौगोलिक ती अत्यंत वेगळी अशी आहे आणि त्याचा अभ्यास करूनच खरं तर ह्या भागातून महामार्ग हा बनवण्यात येणं गरजेचं होतं असं स्थानिकांचं मत आहे। आता हा जो रस्ता खचलेला आहे त्याच्यामुळे आपण पाहतो की किती मोठी कोंडी ही झालेली आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर अहिल्यानगरकडून कल्याणकडे जाणारा हा सगळ्यात जवळचा मार्ग आहे, मात्र आता ही वाहतूक वळवून आळेफाटा, नारायणगाव, चाकण, तळेगाव, खोपोली अशा मार्गे करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे अधिकचा वेळ तर खर्च होतोय, त्यासोबतच खर्च वाढ आहे तो सुरळीत होऊ शकलेला नाही। फक्त वरच्या बाजूची थोडी जी काही जागा शिल्लक आहे त्याच्यामधून एकेरी वाहतूक जी हलक्या वाहनांची ती सुरू आहे, मात्र हा जो रस्ता आहे तो अशाच पद्धतीने खचलेल्या अवस्थेत आहे। आता हा रस्ता अधिकच खचत चाललेला आहे। इथले बाजूची जर वॉल पाहिली आपण, जी गॅबियन वॉल आहे ती देखील खचल्याचं आपण पाहतोय। आता ही जी काही जमीन खचली आहे त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण काय आहे तर आपण जर इथे खाली पाहिलं तर याच बाजूला इथे शेती आहे आणि ही शेती जी आहे त्या शेती कामासाठी इथे खालचा जो भराव आहे तो कुठेतरी काढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि एकूणच जर आपण पाहिली परिस्थिती तर त्याच्यामुळेच कुठेतरी जी वॉल आहे ती खालच्या बाजूला घसरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। इथे जी काही खालची शेती आहे त्याचा जो भराव आहे किंवा ती जी परिस्थिती आहे त्याचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे आणि भविष्यात अशी कोणती दुर्घटना होऊ नये या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, करंजाळे, पुणे।